स्वयंपाकाच्या मेनूमध्ये सगळ्यात झटपट होणारा कोणता जर पदार्थ असेल तर तो म्हणजे पावभाजी. खूप कमी कष्टात आपली बनणारी ही पावभाजी सगळ्यांनाच खूप आवडते. बऱ्याच जणांना पावभाजी म्हटलं की खूप किचकट वाटते, पण माझ्यासाठी तरी सगळ्यात सोपी रेसिपी कोणती असेल तर ती म्हणजे पावभाजी. सगळ्या भाज्या कुकरला घालून 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या आणि नंतर फक्त 10 मिनिटामध्ये आपली ही भाजी तयार होते. तर आज मी तुम्हाला 4 ते 5 लोकांना अगदी व्यवस्थित पुरेल अशी परफेक्ट प्रमाणात पावभाजी दाखवणार आहे. तर नमस्कार, मी रसिका तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे मी एका कुकरमध्ये 3 मीडियम साईजचे बटाटे त्यांची साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आज आपण अगदी झटपट आणि कमी वेळात होणारी पावभाजी पाहतोय, त्यामुळे आपण हे सगळं कुकरला शिजवून घेणार आहोत. आता इथे मी 100 ग्रॅम फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत, तसेच 100 ग्रॅम फ्लावरचे छोटे तुकडेही करून घेतलेले आहेत आणि 2 सिमला मिरचीही बारीक कट करून घेतलेले आहेत. तसेच आपल्या पावभाजीला अगदी बाजारसारखा कलर येण्यासाठी इथे मी पावभाजीमध्ये एक बीटही घातलेलं आहे. बीट तुम्ही किसून घेतलं तरीही काही हरकत नाही, पण आपण तसंही ते कुकरला शिजवून घेत असल्यामुळे मी त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता या सगळ्या भाज्या आपण कुकरमध्ये घालून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला 1 तांब्याभर पाणी घालून घ्यायचं आहे. आता कुकरच्या आपण 4 शिट्ट्या करून घेऊयात. भाज्या छान मऊसर शिजतायत तोपर्यंत आपल्याला टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे. टोमॅटोची पेस्ट करण्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तसेच यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्याही घालून घेऊयात. मिरचीमुळे एक सुंदर अशी चव आपल्या भाजीला येते. आता याची पाणी न घालता एकदम स्मूथ अशी आपण पेस्ट करून घेऊयात. आता हे पहा, 3 ते 4 शिट्ट्यांमध्येच आपल्या भाज्या अगदी मऊसर अशा शिजलेल्या आहेत. आता या कुकरमध्येच आपण त्या मॅशरच्या साह्याने छान स्मॅश करून घेऊयात. आपण आज अगदी कमी वेळेत बनणारी आणि अतिशय कमी भांडी म्हणजे फक्त कढई आणि कुकर या 2च भांड्यांचा वापर करून पावभाजी करणार आहोत. तर हे पहा, आपल्या भाज्या छान अशा मॅश करून झालेल्या आहेत. आता एका कढईमध्ये एक पळीभर आपण तेल गरम करून घेऊयात. तेल छान कडकडीत असं गरम झालं की यामध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत ते घालून घेऊयात. हा कांदा आपल्याला अगदी मऊसर असा शिजवून घ्यायचा आहे. अगदी 4 ते 5 मिनिटामध्येच आपल्या कांद्याचा कलर छान असा बदललेला असेल आणि कांदा मऊसर शिजलेला असेल. मग यामध्ये मी 1 चमचाभर आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहे. आता आलं लसूणचा जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत आपल्याला तोही या कांद्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. आता 15-20 सेकंद आपण ही आलं लसूण पेस्ट छान अशी परतून घेतलेली आहे. मग यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी केलेली होती ती घालून घेऊयात. आता ही प्युरीसुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे, नाहीतर मग टोमॅटोची कच्ची टेस्ट आपल्या भाजीला लागते. त्यामुळे एक 2 ते 3 मिनिट टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर त्याच्यातलं सगळं पाणी आटून त्याला मस्त असं तेल सुटलेलं असेल. मग यामध्ये आपण 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेऊयात. तसेच 2 मोठे चमचे पावभाजीचा मसालाही मी यामध्ये घातलेला आहे. आता चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद आणि 1 चमचा धने पावडरही आपण यामध्ये घालून घेऊयात. आता हे मसाले या पेस्टमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत, तरच आपल्या पावभाजीला सुंदर अशी चव लागते. आणि आपण मसाले जितके छान परतून घेतो तितकाच सुंदर कलर आपल्या पावभाजीला येतो. त्यामुळे मसाले एकदम व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये काही सेकंद परतून घ्यायचे आहेत. आता आपल्या भाजीला छान असं कडेला तेल सुटायला लागलं की यामध्ये आपण मॅश केलेल्या भाज्या घालून घेऊयात. आपल्याला जर खूप लोकांसाठी पावभाजी करायची असेल तर जसं आपण ते बाजारात पाहतो की ते तव्यावर मॅश करतायत तसं आपल्याला पॉसिबल होत नाही. त्यामुळे सरळ कुकरला शिजवून घेऊन त्यामध्ये छान भाज्या आपल्या मॅश करून घ्यायच्या आणि नंतर त्या मसाल्यामध्ये घालायच्या. आता यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घालून घेतलेलं आहे. आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी खूप घट्टही करायची नाही आहे किंवा खूप अशी पातळही नाही, त्यामुळे 1 ग्लासभर पाणी यासाठी पुरेसं आहे. यावर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि एक 5 ते 7 मिनिटं आपण या भाजीला छान शिजवून घेऊयात. तर हे पहा, अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये आपण जवळपास 5 ते 6 लोकांची पावभाजी करून तयार झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी यावर एक मस्त चमचाभर बटर घालायचं आणि आपली ही गरमागरम पावभाजी सर्व्ह करायची. हे पहा, काय सुंदर असा कलर आणि कन्सिस्टन्सी आपल्या पावभाजीला आलेली आहे.
हा हा मस्त. मला तर हे सगळं पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी बाजारसारखी टेस्ट असणाऱ्या रेसिपीजसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.